नमस्कार मित्रांनो, मी तुमची शब्दसुमी. तर तुमचे शब्द आईपणाच्या त्यागाला, प्रेमाला आणि समर्पणाला शब्दात गुंफण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर ते असं की आई होणं म्हणजे फक्त एक जीवाला जन्म देणं नसतं, तर स्वतःच्या अस्तित्वाला एका छोट्याशा जीवासाठी विसरणं असतं. हो, मी आई झाले तेव्हा समजलं. आई जेव्हा म्हणायची ना की तू खा, नंतर मी खाते, असं म्हणायची, कारण तिच्या भुकेपेक्षा लेकराचं पोट तिला जास्त प्रिय असायचं. डिलेव्हरीच्या वेळेस त्या असह्य वेदना, शरीर तुटतं, असं वाटतं की श्वासांवरचं ओझं, डोळ्यातलं पाणी, हे सगळं ती सहन करायची फक्त एका आवाजासाठी, आई. त्या क्षणी समजलं स्त्री किती मजबूत असते, कारण मृत्यूसारख्या वेदनांमधूनही ती एका जीवासाठी हसत असते. पूर्वी वाटायचं आई एवढी काळजी का करते, रात्रभर जागून का बसते, स्वतः आजारी असूनही लेकराला कुशीत घेऊन का झोपवते. पण जेव्हा माझं लेकरू एका रात्रभर झोपलं नाही, तेव्हा माझ्या डोळ्यांनाही झोप आली नाही. आणि तेव्हाच समजलं, आईचं हृदय तिच्या छातीत नसतं, ते तिच्या लेकरांच्या हृदयात धडधडत असतं. मला माहीत नाही एका पुरुषाला किंवा मुलांना आई पण किती समजलं असेल. मला माहिती नाही पुरुषांना किंवा मुलांना आई पण किती समजलं असेल, पण एका स्त्रीला आई म्हणजे काय हे त्या क्षणी समजलं, जेव्हा ती स्वतः एका जीवाला जन्म देते. हो, कारण आईला शब्दात मांडणं अशक्य आहे. शब्दात मांडणं अशक्य आहे. ती कविता नाही, ती अनुभव आहे, जो फक्त एक आई होऊनच जाणवतो. हो, कारण आई होणं म्हणजे फक्त एका जीवाला जन्म देणं नसतं, तर स्वतःच्या अस्तित्वाला एका छोट्याशा श्वासासाठी विसरणं असतं. नमस्कार.